मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. श्रोते हो, माणसाखेरीज आपल्या आजूबाजूला अनेक जीव आपल्या बरोबर जगत असतात. अगदी किडामुंगीपासून ते भटक्या प्राण्यांपर्यंत. हे जीव आपले सहचर आहेत. आपल्यासारखंच किंबहुना आपल्या इतकंच त्यांना हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य आहे. पण माणसासारख्या बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या प्राण्याला हे कधी समजणार, हा मात्र खरोखरच एक गंभीर प्रश्न आहे. प्राण्यांचे अधिकार, प्राण्यांचे कायदे आणि समाज जागृती अशा विषयांवर सखोल चर्चा करणारी एक नवीन मालिका आजपासून आपण सुरू करतो आहोत, सोय रे सहचर. या मालिकेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत सारंग, मैत्रेयी आणि वेदांत. आज ऐकूयात सोय रे सहचर या मालिकेचा दुसरा भाग, ॲनिमल अब्यूज या विषयावर. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM. सोय रे सहचर या मालिकेत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ह्या मालिकेत आपण प्राण्यांविषयी बोलत आहोत, त्यांच्या वेलबिंगविषयी बोलत आहोत. मागच्या भागात आपण ॲनिमल क्रुएलिटी आणि ॲक्ट्स ह्याच्याबद्दल बोललेलो होतो आणि आपल्याबरोबर सारंग होता. आजही तो आपल्यासोबत आहे आणि अजून एक आज आपला मित्र वेदांत आज आपल्यासोबत आहे आणि तोही आपल्याशी छान गप्पा मारणार आहे. हाय सारंग. हाय मैत्रेयी. हाय वेदांत. हॅलो. कसे आहात तुम्ही? मस्त. तर मागच्या भागात आपण ॲनिमल क्रुएलिटीबद्दल बोललेलो होतो. तर आता मला असं विचारायचं आहे की आजूबाजूला आपल्याला खूप प्राणी दिसत असतात, पण त्यांच्यावरती अनेक प्रकारचे अत्याचार होताना आपण बघत असतो. तर ते बघत असताना आपण खूप हेल्पलेस असतो, म्हणजे आपल्याला कळत नाही की आता या क्षणी काय करणं अपेक्षित आहे. तर मग कोणाशी तरी जाऊन बोलणं, कोणाला तरी जाऊन संपर्क साधणं, ह्या सगळ्या खटाटोपामध्ये अनेक वेळेला त्या प्राण्यांना आपला प्राण गमवावा लागतो. बरोबर. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर हे न होऊ देणं आणि त्यांना योग्य ते उपचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी कुठली प्रोसेस आपण सांभाळली पाहिजे किंवा कुठल्या मार्गाने त्याकडे बघितलं पाहिजे? या सगळ्या आपल्या चर्चेमधला हा एक सर्वात महत्त्वाचा घटक प्रश्न आहे. आपण कायदा म्हणलं की नॉर्मली आपल्याला पहिले आठवतं म्हणजे कोर्ट, कचेऱ्या, पोलीस स्टेशन. स्वाभाविक आहे, कोणीही पटकन म्हणतं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण याची तक्रार करू शकतो. म्हणजे ही एक आपल्याकडे काय म्हणूयात आपण, एक सुविधा आपल्याला ती दिलेली आहे. ॲज पर लॉ आपण पोलिसांना अप्रोच करू शकतो. पण ह्याच्यामध्ये मला जर का तू पर्सनली विचारलंस तर मी ते कधीही रेकमेंड करत नाही. त्याची बरीच कारणं आहेत. एकतर पहिली गोष्ट, पोलिसांना इतरही खूप सारी कामं असतात. म्हणजे त्यांना नॉर्मल चोऱ्या, मारामाऱ्या किंवा VIP मुवमेंट असेल तर तिथं पेट्रोलिंग, या सगळ्या गोष्टींमध्ये ऑलरेडी ते ऑक्युपाईड असतात. त्याच्यात अजून आपण त्यांना कामाला लावणे, अर्थात हे करणं गरजेचं आहे, पण दुसरा त्याला एक पर्याय आहे का जेणेकरून त्यांचं काम सोपं होईल आणि मेन जो मुका प्राणी आहे, ज्याला आता यातना होत आहेत, त्याला इमिडिएटली आपण न्याय कसा देऊ शकतो किंवा जो हे कृत्य करतोय त्याला ती अद्दल कशी घडवता येईल. सो नॉर्मली बघितलं तर आपण समजा पोलीस स्टेशनला गेलो तर सर्वात पहिले 100% ते तुम्हाला सहकार्य करतात. पण एक त्यांचं हे पण असतं की कमीत कमी प्रकरण वाढता मिटवून ते बाहेरच्या बाहेर सेटल करा तुम्ही, की काय असेल ते तू सॉरी म्हण, विषय संपवा तिथं. पण नुसतं सॉरी म्हणून ज्या प्राण्याला तुम्ही इजा केली त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. त्याच्याकरता मी कायम म्हणतो की पोलीस स्टेशनला अप्रोच करू नका. आपल्याकडे जो ॲनिमल क्रुएल्टी ऍक्ट आहे त्याचा एक स्पेसिफिक प्रोटोकॉल आहे, विच इज
पोलीस स्टेशनमध्ये न जाता किंवा पोलीस चौकीमध्ये न जाता जी त्यांची पोलीस हेल्पलाईन आहे 100 किंवा 112 तिथं कॉल लॉक करायचा. तर तो कॉल लॉक कसा करायचा आणि का करायचा ह्याच्याबद्दल अजून माहिती वेदांत देईल, कारण आता रिसेंटली वेदांतनी स्वतः एक ॲनिमल क्रुएल्टीची केस हँडल केली आणि त्यांनी पोलीसमध्ये ती तक्रार नोंदवली आणि त्याच्यावर आता ॲक्शन सुरू आहे. ग्रेट. 100 इज इमर्जन्सीसाठी, आणि बाकी पोलीस मित्र म्हणून किंवा पोलिसांचं काही तुम्हाला मदत लागणार असेल तर 112 डायल करायला सांगतात. पण Okay. आपण कायम 100च डायल करायला सांगतो, कारण आपल्याला इमिडिएटली त्याच्यावर ॲक्शन येणं अपेक्षित आहे. सो बाकी आता माहिती वेदांत सांगेलच, रिसेंटली त्यांनी अनुभव घेतलाय कारण तो. काय सांगशील तुझ्या अनुभवाबद्दल? सो मी फर्स्ट थिंग काय केलो, मी एक फोन 100वरती फोन केलो मी. तर त्यांनी हेल्पलाईन नंबर म्हणून मला आधी गाईड केलं त्यांनी. मी ॲक्च्युली हा पोलीस स्टेशनला फोन लागला का म्हणून विचारलं. त्यांनी म्हटलं की दिस इज अन हेल्पलाईन नंबर. सो मी त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस ते मला विचारलेले प्रश्नांची उत्तरं दिलं. त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी ट्रेस केलं. आणि द मेन रिझन आपण 100वरती कॉल करतो कारण की तो कॉल रेकॉर्ड होतो आपला. नेक्स्ट 7 डेजमध्ये आपला जर का तो विषय सॉर्ट झाला नाही, तो पर्टिक्युलर क्राईम जे आपण रिपोर्ट केलं तो सॉर्ट झाला नाही, तर ते त्या 7 डेजमध्ये आपण त्यांनाही विचारू शकतो किंवा ते रेकॉर्ड झालेलं आहे हा प्रूफ आहे आपल्याकडं, तर त्यामुळे ते त्यांना उत्तर द्यायला लागेल. दे आर अँसरेबल टू अस इन शॉर्ट. तर आपल्या सॅवो स्ट्रे वेलफेअर ॲनिमल ऑर्गनायझेशनच्या समोरच एक छोटीशी घटना घडली होती. तर त्यामध्ये आम्ही फोन केलो त्या हेल्पलाईन नंबरवरती. तर त्यांनी इमिडिएटली प्रोसिजरच्या प्रमाणे त्यांनी इमिडिएटली एक बीट मार्शलला पाठवलं. आधी त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल डायव्हर्ट केला. पोलीस स्टेशनकडनं आम्हाला कॉल येणार होता. त्यांनी सांगितलं तसं एक अर्धा तासात कॉल आला पोलीस स्टेशनकडनं. तर त्यांना मी अख्खा सिच्युएशन एक्सप्लेन केलं काय झालं म्हणून. तर ॲक्च्युली सिच्युएशन काय होतं की आमच्या सेंटरच्या बाजूला पपीज, एक पॅक ऑफ डॉग्स आहेत. तर त्याच्यात एक पपी होता. तो पपी रोज फीडिंगसाठी आमच्याकडे येतो, आम्ही फीडिंग करतो त्यांना. तर तसंच हेतूने तो आला होता आपल्याकडं सेंटरकडची. तर त्याच वेळी एक घंटागाडी गेली होती. ते त्याच नॉर्मली 2 o'clock या एरियामध्येच येत असतं. आज जे आमचं काम होता ते काम संपल्या ते निघताना पिल्लूला पाहिलं नाही त्यांनी आणि ते गाडी चढवलं त्याच्यावरती. मानेवरनं गाडी गेली. हा एक ह्युमन एरर असं म्हणून आम्ही सोडू शकलो असतो, पण त्यांना ते दाखवलं नाही. ते निघाले तसंच. ते पाहिले सिच्युएशन झाला, ठीक आहे आपण काही मदत करू, आपल्याकडनं काय होऊ शकतं ते त्याचा न विचार करता ते थांबलेही नाही. त्याचा न विचार करता ते जस्ट निघाले. तर ते इनह्युमॅनिटीचा तो हद्द त्यांनी पार केला. आम्हाला राग आला. आम्ही लगेच 100वरती कॉल केलं. तर त्या हिशोबाने त्यांनी ते बीट मार्शलला पाठवलं आमच्याकडं. ते आले, त्यांनी अख्खा सिच्युएशन स्टडी केला आमच्यासमोर. नंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशन गेलो, NC फाईल केलं आम्ही. आणि मग नेक्स्ट फ्यू डेजमध्ये आमचं सिच्युएशन सॉर्ट झालं. सो 112 हा हेल्पलाईन पण आहे, नंबर पण आहे आणि प्लस ॲप पण आहे. सो इदर वेळेस आपण कॉल लॉक करू शकतो त्याच्यावरती. ओके. सो ह्याच्यामध्ये जसं आता वेदांनी सांगितलं की नॉर्मली हेच जर का तो पोलीस स्टेशनमध्ये गेला असतं तर तिथल्या तिथं मॅटर सेटल करण्याचा प्रयत्न 100% होतो. पण आता ह्याच्यामध्ये जसं वेदांनी सांगितलं की पोलीस आन्सरेबल आहेत, कारण 7 दिवसाच्या आत जर का ह्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही तर ॲज पर द नॉर्म्स और काय म्हणूयात आपण एक प्रोसेस डिफाईन केली कमिशनर ऑफ पोलीसनी. त्याच्या हिशोबाने ह्यांना 7 दिवसाच्या आत तो रिपोर्ट कमिशनरला द्यावा लागतो. नाही केलं तर इन शॉर्ट पोलिसांचं पुढे प्रमोशन, त्यांचं ट्रान्सफर ह्याच्यावर त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट होतो. आणि प्रत्येक पोलीस स्टेशन पोलीस चौकीमध्ये कमिशनर ऑफ पोलीसचं लेटर आहे प्रॉपर, त्यांच्या बिलबोर्डवर स्टिक्ट आहे, ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की ॲनिमल क्रुएल्टी रिलेटेड कुठलंही कंप्लेंट आली टॉपमोस्ट प्रायोरिटीने ॲड्रेस करा. आणि ॲज अ कंप्लेनंट एखाद्याला जर का भीती वाटते बरेचदा की मी समजा तक्रार केली तर माझ्यावर डूक धरतील कोणीतरी, किंवा समोरचा जर का एक गुंड प्रवृत्ती असेल किंवा थोडा ॲग्रेसिव्ह माणूस असेल तर मग आपल्याला इजा होईल, त्रास होईल, ह्याची जी भीती असते
सो ती जर का वाटत असेल ती संपवण्यासाठी मग जो SHO जो असतो किंवा तिकडचा जो अधिकारी जो तुमची कंप्लेंट पहिले तक्रार घेतो, सो त्याच्या नावानीच तो कंप्लेंटर म्हणून ती केस रजिस्टर करतो. पोलिसांच्या नादी कोणी लागणार नाही अशा गोष्टींमध्ये. सो हे पण एक आहे. त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये. समोर कोणीही किती असेल तरी कायद्याच्या वर कोणी नाहीये. त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये पोलिसांचं तुम्हाला पूर्ण समर्थन असतं. खूप तुम्हाला व्यवस्थित ते गाईड करतात, आउट ऑफ द वे जाऊन पण खूप गोष्टी करतात. कारण आम्ही सुद्धा बघितलंय की आपल्याला वाटतं की पोलीस एवढं ह्याच्यात लक्ष देणं, पण स्वतः पोलीसमन सुद्धा खूप जास्ती प्रमाणावरती प्राणीप्रेमी आहेत. कोविडमध्ये सुद्धा आपण उदाहरणार्थ बघितलं की लॉकडाऊन असतानाही अनेक उदाहरणं आहेत, पोलिसांनी फीडिंग केलेले कुत्र्यांना, मांजरांना रस्त्यावरच्या. सो त्यांच्यामध्ये सुद्धा ते अटॅचमेंट आहे आणि खूप ह्याच्यामध्ये ते आपल्याला मदत करतात. तो शेवटचा जो मुद्दा मांडलास ना सारंग, की भीती वाटते ना आपल्याला, Correct. की खूप गोष्टी करायची इच्छा असते पण आपण करू नाही शकत, कारण बरोबर. समोरची पार्टी जर तितकी अग्रेसिव्ह असेल किंवा Right. तितकी जर पॉवरफुल असेल तर आपल्याला काही होणार नाही ना. बरोबर. ही एक भीती प्रत्येकाला असते, कारण स्वतःच्या जीविताची भीती ही असतेच प्रत्येकाला. म्हणजे प्राण्यांना वाचवताना आपल्याला काही झालेलं नाहीच चालणार बरोबर अर्थात. बरोबर. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा मांडलास तू. आणि जसं मी काय म्हणतो की हे काम करताना तुमची सेफ्टी इज टॉपमोस्ट. Topmost तुम्ही priority. सेफ राहाल, तुम्ही व्यवस्थित राहिलात तर तुम्ही मुक्या प्राण्यांची सेवा करू शकता. बरोबर, अगदी त्याच्यामुळे बरोबर. आपल्याला आपली सुद्धा बाजू सेफगार्ड करणं तेवढंच महत्वाचं आहे. पण हेच आहे की जो गुन्हा करतोय त्याला कायदा काय हे माहिती नाहीये. बरोबर. आणि आपल्यासारखे जे तुझ्या माझ्यासारखे अॅनिमल लव्हर्स जे आहेत, सो आपल्यालाही आपल्या फेवरमध्ये काय गोष्टी आहेत किंवा प्राण्यांच्या फेवरमध्ये काय कायदे आहेत हे माहिती माहित नसल्या नाही. कारणाने सगळेजण बॅकफूटवर जातात. एक्झॅक्टली. बॅकफूटला जाण्याचं कारणच ते आहे रे, की प्राण्यांविषयीचे कायदेच आपल्याला माहित नाही. बरोबर. वेदांत तू पण आणि सारंग तू पण, तुम्ही दोघांनी पण खूप महत्त्वाची आणि गरजेची माहिती आम्हाला सांगितलीत. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. सोयरे सहचरच्या या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात आपण ॲनिमल क्रुएलिटी आणि ह्युमन व्हायलन्स ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. धन्यवाद. सोयरे सहचर या मालिकेचा आजचा दुसरा भाग आत्ता आपण ऐकलात. ॲनिमल अब्यूज या विषयावर आपल्याशी संवाद साधला होता सारंग, मैत्रेयी आणि वेदांत यांनी. आणि या मालिकेच्या माध्यमातून प्राण्यांचे अधिकार, कायदे आणि समाज जागृती अशा विषयांवर सखोल चर्चा आपल्याशी करतायत सारंग आणि मैत्रेयी. या मालिकेचा पुढचा भाग ऐकायला विसरू नका. पुढच्या गुरुवारी सकाळी 10:30 वाजता फक्त आणि फक्त इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगभरातून.